हॅलो, नमस्कार. रामकृष्ण हरी सर्वांना. मी पूनम. तर मी सध्या स्वित्झर्लंडमधल्या बाझेल ह्या शहरामध्ये राहते आणि इथं आल्यापासून ना मला बऱ्याच लोकांचे कमेंट येतात, सॉरी DM येतात. ॲक्च्युली मला अजून हे इंस्टाग्राममधलं एवढं कळत नाही आहे. सो कमेंट, DM थोडंसं कन्फ्युजन होतं आहे अजूनही. तर येस, मला बऱ्याच लोकांचे DM येतात की त्यांना जाणून घ्यायचं आहे की स्वित्झर्लंडमध्ये राहण्याचा खर्च किती येतो किंवा इथे इंडियन ग्रॉसरी मिळते की नाही, इंडियन व्हेजिटेबल्स मिळतात की नाही. तर हो, मी सगळ्या गोष्टी दाखवेन तुम्हाला. थोडासा वेळ लागतो आहे ॲक्च्युली, कारण मी नवीन आहे ना, माझ्याकडे असं फार छान सेटअप आहे. म्हणजे लाईक माझ्याकडे ना ट्रायपॉड आहे, ना माझ्याकडे माईक आहे. मी जस्ट मोबाईल पकडते आणि व्हिडिओ शूट करते. सो मी सगळ्या क्वेश्चन्सचे तुमचे ॲन्सर घेऊन येईनच. आणि मला ना एक गोष्ट क्लिअर करायची आहे. म्हणजे मी बऱ्याच कॉन्टेंट क्रिएटर्सचं बघितलं आहे, म्हणजे स्पेसिफिक स्वित्झर्लंडमधले नाही, जर्मनीमधले असू देत, USA मधले असू देत, कॅनडामधले असू देत. तर ते मला असं वाटतं की थोडंसं हाईप करतात, कारण ना ते प्रत्येक गोष्ट ही इंडियन रुपीजमध्ये कन्वर्ट करून सांगतात की कोथिंबीरची पेंडी आम्हाला 500 रुपयाला मिळाली किंवा कोथिंबीरची पेंडी आम्हाला 600 रुपयाला मिळाली. तर ॲक्च्युली आता आपण राहतो आहे स्वित्झर्लंडमध्ये, आपण कमवतो आहे फ्रँकमध्ये, तर ऑब्व्हियसली आपण खर्च पण फ्रँकमध्येच करणार. सो माझ्याकडून तुम्ही जास्ती अशी अपेक्षा करू नका की मी असं बडवून चढवून वगैरे सांगेन. जे काय आहे ते मी खरं सांगेन. इंडियन रुपीज पण सांगेन, प्लस मी तुम्हाला फ्रँकमध्ये पण सांगेन. पण लिटरली सीधी बात, नो बकवास. लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओसह. पण हो, तुम्ही मला DM करत राहा. तुम्ही मला सांगा की तुम्हाला एक्झॅक्टली इथल्या कुठल्या गोष्टी बघायच्या. सो त्याच्या अकॉर्डिंगली मी व्हिडिओ बनवत राहीन. सो तोपर्यंत बाय बाय.